तर मित्रांनो, आज माझ्या छोट्या गलतीमुळे माझ्या हाताचा हा असा हाल होईल मला वाटलं नव्हतं. आता नेमकं झालं का, व्हिडिओ मध्ये बनवून राहा, समोर तुम्हाला माहितच होईल. गोष्ट आहे सकाळ सकाळची. मामाने केला फोन की वावरामध्ये ट्रॅक्टरचं थोडं काम आहे, म्हणून मी पकडला ट्रॅक्टर आणि सरळ निघालो वावराकडे जाण्यासाठी. आणि इथं आल्यावर माहित झालं का बाया परत काढत आहेत, म्हणून मी पण इथे बसल्या बसल्या टाइमपास करायला लागलो. थोड्या वेळामध्ये इकडे तिकडे फिरता फिरता मला माहित झालं की आजकाल डुकरं आपल्या वावरामध्ये येऊन पार्ट्या करत आहेत. तर आपला पण कर्तव्य बनते भाऊ, याच्यासाठी आता पार्ट्याच करतात तर डीजे वगैरे लावत लागल ना. तर भाऊ 2-4 दिवसामध्ये याची पण थोडी बहुत सेटिंग करायला लागल. इतक्यात मामा ट्रॅक्टरची सेलट दाबून आपलं ट्रॅक्टर चालू केलं. आता गाडी 4थ्या गिअर मध्ये चालवत आहे का 5व्या गिअर मध्ये चालवत आहे माहित नाही. काम वगैरे झाल्यानंतर ट्रॅक्टरला नेणे होता घरी, पण म्हणला इकडे पाणीच चालू आहे, ट्रॅक्टरची वॉशिंग करून टाकू. म्हणून कॅमेराला केलो सेट आणि ट्रॅक्टरला वॉशिंग करणे चालू केलो. आणि फडका वगैरे नसल्यामुळे मी आपल्या हातामध्ये घासायला लागलो बोनटला. आणि घाई गडबडीमध्ये आपल्या हातासोबत एक कांड करून बसलो. आता ट्रॅक्टरला का वाटला तर माहित नाही, पण त्याचं म्हणणं असं होतं की मला जसं लाल लाल केलास तसे आपल्या हाताला पण लाल लाल करून टाक. दिसते ना पण भाई, दोघांचा पण कलर सेम टू सेम. बोनट घासा गेलो आणि ट्रॅक्टरचा सायलेन्सरचा नट गळून गेला. आता या छोट्याशा गोष्टीला इग्नोर केलो आणि ट्रॅक्टर धुण्यामध्ये फोकस केलो. वावरामध्ये ट्रॅक्टर धुवायला मजाच थोडी अलग येते, कारण पाण्याची काही कमी नाही राहत. आणि मी एक वेळा ट्रॅक्टर धुवायला लागलो की शोरूम सारखं चमकल्याशिवाय राहत नाही. आता तुम्ही पण आपला मला लहान भाऊ समजा आणि मला सपोर्ट करा. तर आजच्या एवढंच मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.